20 मिनिट्स आपले फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. 12 वाजून 18 मिनिटं झालेली आहेत. 12:20ला पहिला चेंडू पडला पाहिजे आणि 12:40 पर्यंत पहिली इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. याकडे टीम जय गणेश ममदापूर आपण लक्ष द्या. निखिल आणि आपली संपूर्ण टीम आपण कृपया 20 मिनिटांमध्ये कशी इनिंग कव्हर होईल ते आपण बघा, कारण भरपूर उशीर झालाय आपल्या स्पर्धेला. 1 ते सव्वा तासाचा उशीर झाला. इंटरनेट नसल्या कारणाने आपण स्पर्धा थोडी उशिराने सुरू केली, पण आता मात्र योग्य वेळी मात्र परफेक्ट टाईमनुसार सामने सध्या सुरू आहेत आणि बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन 12 वाजून गेलेच तरी देखील बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती या स्पर्धेचा या मॅचेसचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. ड्रोन व्ह्यू सुंदर दृश्य या क्रीडांगणाचं. स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा बाडा आणि भाकरीचा बाडा मैदानाचं हे सुंदर दृश्य आपण पाहत आहोत ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. आणि स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाची पहिली रात्र. इथून सेकंड राऊंडच्या मॅचेसला शुभारंभ होईल आणि पहिला ओव्हरला इथून सुरुवात केली जाईल. गोलंदाज तयार होईल. जय गणेश ममदापूर टीम कडून बॉलर अतुल शिंगे सामना करेल. पहिला चेंडू फेस करेल तो मात्र ऋग्वेद मोरे. पहिला बॉल. ऋग्वेदच्या बॅटमधून शॉट आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून खेळाडू पुढे आला. पहिली सिंगल कंप्लीट झाली. ज्यान वाकस टीमचं धावफलक इथून ओपन झालं. ऋग्वेद मोरे ज्या बॅटमधून ती रन्स आली. ऋग्वेद मोरे खरं तर लेदर क्रिकेट खूप छान पद्धतीने खेळतो आणि बऱ्याचशा स्पर्धा त्याने आपल्या बॅटिंगने लेदर क्रिकेटमध्ये देखील गाजवले. आज देखील तो मॅच खेळून या स्पर्धेमध्ये तो उपस्थित झाला. म्हणजे एकीकडे लेदर क्रिकेट दुसरीकडे टेनिस क्रिकेट दोन्ही क्रिकेटमध्ये दोन्ही फॉर्मॅटमध्ये तो खूप छान खेळ करतोय वाकसचा ऋग्वेद मोरे. व्हाईट बॉल अंपायर कडून घोषित झालाय. अपील जोरदार होती. भगवान दळवी भगवानच्या बॅटमधून कित्येकदा आपण पाहिलंय फ्लाइंग स्टार्ट नेहमी त्याने दिलेला आहे जानमन वाकस टीमला आणि या खेळाडूच्या नावावरती 50 देखील आहेत. म्हणजे अर्धशतक ठोकणारा जानमन वाकस संघाचा सलामीवीर भगवान दळवी आणि सामना करायचा त्याला अतुल शिंगेचा. शॉट भगवानचा मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. भगवान दळवीच्या बॅटमधून आलाय चौकार. थांबून खेळतोय भगवान. त्याला पूर्णपणे परिस्थितीचा अंदाज आहे आणि गोलंदाज अतुल शिंगेवरती बरोबर मिड ऑनच्या डोक्यावरून त्याने शॉट मारला. गॅप मोठा होता. त्याला माहिती आहे की खेळाडू त्या ठिकाणी नाहीये. चौकारानंतर स्कोर मात्र 2 चेंडू 6 धावा आहे. रिव्हर्स शॉट अफलातून शॉट चेंडू सीमा पार. आणखीन एक ब्लास्ट केला भगवान दलवीच्या बॅटमधून. सिक्सर. दोन बॉल दोनही बॉल वरती आपण भगवान दलवीच्या बॅटमधून गोलंदाजाला आसमान दाखवताना रिव्हर्स शॉट होता. काय जागा बनवली भगवानने आणि फ्री स्टाईल बॅटिंग तो करतोय. भगवान दळवी या शॉटसाठी ओळखला जातो कारण आधी मिड ऑनच्या डोक्यावरून त्यानंतर रिव्हर्स शॉटने मात्र आज सिक्सर मारला. जानवन वाकस टीमची टोटल पहिल्या 3 बॉलमध्ये जाऊन पोहोचतीये 12 धावा. अतुल सिंगेला पहिल्याच ओव्हरमध्ये थोडं का होईना पण प्रेशरमध्ये ढकललं ते भगवान दलवीने आणि या फटक्यांसाठी तो नेहमी ओळखला जातो. कित्येक स्पर्धा जिंकल्यात. 50 त्याने मारलेले आहेत आणि असा हाफ सेंचुरियन बॅटर टीम जानमन वाकसचा याच फ्लो मध्ये जर का भगवानने बॅटिंग केली तर मोठा स्कोर उभा करू शकेल जानमन वाकस. शॉट भगवानच्या बॅटमधून मिड विकेटला पार करणारा भगवान दलवीचा आणखीन एक खणखणी चौकार. आणि अबाउट दी वेस्ट आपण चेंडू इथे रेफर करणार आहोत की एक्झॅक्ट काय घडलंय आणि 4 धावा नक्की मिळतील. अतुल सिंगेच्या विकेटसाठी इथून कॅश प्राइज नक्की आलंय. विशाल इसाल यांच्याकडून एका विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण बघायचं. आता पंचांनी रेफर केलंय.
आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन या ठिकाणी नक्की येईल आपल्यापर्यंत. भगवान दलवीच्या बॅटमधून बाउंड्री तर आली आहे, पण आता तिसरे पंच तीक्ष्ण दृष्टीने पाहणी करतायत. ज्या निर्णयाची दोन्ही संघ वाट पाहतायत तो डिसिजन तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईल. अत्यंत क्लोज डिसिजन आहे. तिसरे पंच वारंवार चेक करतात कारण योग्य डिसिजन आपल्यापर्यंत दिला जाईल. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन इथून येतोय, इट्स नो बॉल. नो बॉल आणि चौकार. टीमची टोटल वाढतीये. जार्मन वाकस टीम अतुल सिंगेच्या गोलंदाजीवरती रन्स पोहोचल्यात. टोटल 17 धावा. 17 धावा. आता फ्री हिट बॉल भगवान दलवीचा गोलंदाजाच्या विरोधात हा तुफानी हल्ला. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल मिस केलाय भगवानने. आधीच शॉट खेळण्यासाठी मन त्याने बनवलं होतं आणि डॉट बॉलने इथून फ्रीडचा बॉल इथून एंड केला तो अतुल शिंगेने. पहिलीच ओव्हर आहे पॉवर प्लेची. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये रन झाले ते 17. भगवान दलवी परिपूर्ण असा बॅटर. रिव्हर्स शॉट बरोबर बॅटवरती घेतलाय. पाठवलाय चेंडू सीमा पार. चौकार. प्रत्येक प्रकारचे शॉट भगवान दलवी पेश करतो. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता. अतुल शिंगेचा चेंडू आल्यानंतर बरोबर बॅट वरती घेतला आणि परफेक्ट टायमिंगला भगवान दलवीच्या बॅट मधून हा रिव्हर्स शॉटने आणखीन एक नजाकत बरा फटका होता. चौकार. 21 धावा पोहोचल्यात. 5 चेंडू 21 धावा. ज्या वातावरणामध्ये रन्स येत नाहीत अशी परिस्थिती बनेल अशा वातावरणामध्ये मात्र भगवानची बॅटिंग इथे सुरू आहे. आणि अतुल शिंगेने जर का विकेट कमावली तर विकेट जी विशाल हिसालगे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 आणि भगवानला जर आउट केला या शेवटच्या बॉलवर तर 1000. बघायचं अतुल शिंगे. भगवान दलवी अत्यंत विस्फोटक ताबडतोब इनिंग खेळत असताना जार्मन वाकस टीमचा शेवटचा बॉल 21 धावा ऑन बोर्ड आहेत. शेवटचा बॉल फुल टॉस डिस्पॅच. बिग हिट फ्रॉम भगवान दळवी आणि पहिल्या ओव्हरला पूर्ण केलं या षटकाराने. पहिल्या ओव्हरमध्ये रन झाल्यात जार्मन वाकस संघाच्या 27 धावा. 27 हा आकडा पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. काय आनंद होता. मुंबईचं DY पाटील स्टेडियम 27 धावा सध्या धावा फलकावरती. भारतीय संघाने जवळपास 47 वर्षाने विश्वचषक जिंकला महिला संघाने. चला चला चेंडू पाठवा लवकर. 1 ओव्हर 27 धावा आलेले आहेत. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचेल.
27 धावा फलकावर येत. भगवान दळवीच्या या इनिंगने मात्र अतुल शिंगेला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आजच्या रात्रीमध्ये जर सर्वात पॉवरफुल पॉवर प्लेची ओव्हर कोणी बॅटिंग केली असेल तर भगवान दळवीने 27 धावा त्याने केल्यात. आता जय गणेश ममदापूर टीमला सेकंड ओव्हरमध्ये कमबॅकची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती बॉलरला इन्व्हाइट केलं आहे. मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच जो राहिलेला आहे ज्याने 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या तो निखिल सोनावले आलाय. आता या जादुई बॉलरकडून कमबॅकची शक्यता आहे आणि ऋग्वेद मोरे आता स्ट्राईकवर आहे. जानमन वाकस संघ पहिल्या ओव्हरमध्ये 27 विदाऊट लॉस, एकही विकेट आउट झाले नाही आणि ऋग्वेद मोरेच्या अगेन्स्ट आला निखिल सोनावले. पहिला बॉल फुल टॉस आहे. ऋग्वेदने ड्राईव्ह केलाय. पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप वरून खेळाडू आला. एक रन केली आहे कंप्लीट. 28 धावा. समय सूचकता फार महत्वाची होती आणि भगवान दळवी मागे आला. त्याला माहिती आहे की जर का ही रिस्क घेतली तर कदाचित विकेट जाऊ शकते. 1 रन ऍड होईल. 28 धावा आहेत. आता सर्वांचं लक्ष की भगवान दळवी जो सध्या इन फॉर्म बॅटर आहे गोलंदाजांवरती जसा तुटून आलाय असं भगवान दळवी इथून काय करामत करेल. कारण या मॅचची कहाणी पहिल्या इनिंगमध्ये, त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये एक मोठी टोटल करण्याच्या अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे. निखिलचा हा चेंडू भगवान दळवी ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. निखिलवरती देखील आक्रमण करण्याचा रवैया त्याने स्वीकारला होता पण निखिल सोनावले हा जादुई गोलंदाज आहे ज्याच्या गोलंदाजीवरती कित्येकदा जय गणेश ममदापूर टीमने मॅचेस बदललेले आहेत आणि परिस्थिती बदलणारा हा बॉलर भगवान दळवीच्या अगेन्स्ट ओव्हर नंबर 2 मध्ये. निखिलचा हा चेंडू पंच पाहतायत. व्हाईट बॉलची घोषणा झाली. 1 धाव नक्की मिळेल. भगवान पुढे आला होता आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावा हा प्रश्न निखिलला होता आणि निखिलने सरळ समोर चेंडू टाकून दिला म्हणजे 1 धाव समोरच्या टीमला मिळाली. टीमची टोटल आहे 29 धावा. 2 बॉल 29. भगवान दळवी चांगली बॅटिंग करतोय. फिल्डिंगची पाहणी करतोय आणि फिल्डिंग दौरा कंप्लीट झाल्यानंतर तो बॅटिंगसाठी सज्ज आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न निखिल सोनावलेच्या अगेन्स्ट. आणखीन एक डॉट बॉल फेस केलाय तो भगवानने. 3 बॉल वरती फलंदाजांकडे प्रत्युत्तर नाहीये. टीट फॉर टॅट करण्याचा प्रयत्न आता निखिल सोनावले देखील करतो. पहिली ओव्हर टीम वाकसची होती, भगवान दळवीची होती तर दुसऱ्या ओव्हरमध्ये टीम ममदापूर निखिल सोनावले मात्र कमबॅक करतो. रिव्हर्स शॉट सक्सेसफुल. गलीच्या वरून चेंडू वेगाने चाललाय. थर्ड मॅन कडे जाऊन पोहोचेल. टीम वाकसच्या खात्यात आणखीन एक दमदार चौकार. 4 धावा आल्या. भगवान दळवीने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला देखील गती दिली आणि टीमची टोटल या चौकाराने जाऊन पोहोचतीये धावसंख्या 33 या अंकावरती. 28 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय तो भगवान दळवी. 50 करण्याची मोठी संधी अपॉर्च्युनिटी बनली आहे ती बॅटर भगवानसाठी. निखिलचा हा चेंडू व्हाईट बॉलची घोषणा. आणखीन एक धाव ऍड होईल एक्स्ट्राच्या धावसंख्येने. मात्र स्कोर आता वाढलाय 34 आणि निखिलचे चेंडू या ओव्हरमधले 4 संपलेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. थोडी कठीण परिस्थिती आहे वातावरणामध्ये. खरं तर चेंडू ज्या टप्प्यावरती यायला हवा तो टप्पा थोडासा का होईना 2 बॉलवरती चुकलाय तो निखिलचा आणि स्कोर वाढतोय. भगवान दळवीला इथे आउट करणं अत्यंत गरजेचं बनलंय आणि वाह सुंदर शॉट आणि या दरम्यान विकेट खात्यात. फुल टॉस चेंडूवरती फसवलं. गतीने बीट करू शकला नाही भगवान. फलंदाज आउट. 28 धावसंख्येची इनिंग खेळून भगवान दळवी इथून आउट झाला आणि त्याच्या इनिंग मध्ये फक्त चौकार आणि षटकारच सामील आहेत. 2 षटकार आणि 4 चौकार. 10 बॉलमध्ये 28 धावांची इनिंग साकारून भगवान दळवी आउट झालाय. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची ही स्पर्धा आणि पहिली 50 येईल असं वातावरण बनवलं होतं भगवान दळवीने पण नो चान्स. भगवान दळवीसाठी तो चान्स दिला नाही. निखिल सोनावलेने 5 चेंडू कंप्लीट केले. रन्स आल्यात. या ओव्हरमध्ये देखील टोटल 7 धावा. काय कमबॅक राहिले. विकेट कमावलेले निखिल सोनावलेले. अंतिम बॉलची फेक. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. दूर होते खेळाडू, दूर होते. डीप स्क्वेअर लेग म्हणून थोडंसं फंबल झालं आणि तिथे 2 धावा मिळाल्या.
2 धावांनी षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या जानमन वाकस संघाची 36 ही धावसंख्या 18-18च्या सरासरीने. यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल जय भवानी अरवंद आणि त्यांच्या विपक्षात आई एकविरा कोल्हारे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कर्णधार टॉससाठी पाठवायचा आहे. मग आज पहिली रात्र स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची ही स्पर्धा अगदी कमी दिवसामध्ये दर्जेदार आयोजन. दोस्ती डाब्याचे ओनर अनिलजी काळन आणि त्याचबरोबर सन्मान्य उपसरपंच सुभाषजी काळन आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या वतीने ही भव्य दिव्य स्पर्धा आणि चर्चा भरपूर रंगताना दिसतीये. पुढच्या 4 रात्रीमध्ये या क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि एकापेक्षा एक वरचढ असणाऱ्या संघांच्या मॅचेस आपल्याला अनुभवायला मिळतील. क्रिकेटचा महारण संग्राम, क्रिकेटचा थरार भाकरीचा पाडा मैदानावरती आपल्याला अनिल शेठ काळन, सुभाषजी काळन यांच्या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रेक्षकांना आज देखील इन्व्हाइट करतो की उद्यापासून आपण नक्की थेट घरबसल्या लाईव्ह तर आपण बघतच आहात, पण थेट मैदानावरती येऊन या भव्य दिव्य ट्रॉफीची मात्र भव्यता आणि दिव्यता बघू शकता. गोलंदाज तयार होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 ओव्हरमध्ये 36 धावा आहेत. 18च्या करंट रन रेटने सध्या बॅटिंग सुरू आहे. तिसऱ्या ओव्हरला शुभारंभ दीपक निरगुडा. पहिलाच बॉल शॉट खेळलाय. खेळाडू तयार आहे लॉंग ऑन मध्ये. प्रकाश होता फुल ऑन एनर्जी. प्रकाश नेहमी फिल्डिंग करत असतो आणि या परिस्थितीला इथून बॅटर बीट करू शकला नाही. 1 रन आली. 37 धावा. बॅटिंग करणाऱ्या जयानमान वाकस संघाला भगवान ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता ना, एकतरी फलंदाजाला तशी बॅटिंग करावी लागेल. सातत्य राखणं फार महत्वाचं. सुभाषजी सोनावले आणि या स्पर्धेमध्ये रात्रीचे 12 वाजून गेलेत तरी देखील आमच्या सहकाऱ्यांची एंट्री बाकी होती आणि चर्चा होती की शिवाभाई नक्की कुठे गेले. तर शिवाबाईंचं दमदार आगमन स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये. वॉर्म वेलकम शिवाबाई सोनावळे. या दरम्यान आपण धावा फलकावरती 2 धावा ऍड करतोय आणि शिवाबाई आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. ऋग्वेद इथे खेळायचं होतं. मागे खेळाडू आहे. रनआउटची चान्स बनेल का? तुषार वेगाने धावला होता. मागे आला तुषार. मागे आला. बघायचं आता. मी शिवाबाईंना विनंती करेल, शिवाबाई आपण व्यासपीठावरती येण्यापूर्वी मी अनिल शेठ काळेंना विनंती करेल का आपण शिवाबाई सोनावले यांचा सन्मान स्वागत करावंच भाईंचं. भाई आपण मंचावरती यावं. 3 बॉल अद्याप बाकी आहे. दीपक निरगुडा बॉलिंग अटॅक. शॉट भारी आहे. लोवर फुल टॉस होता. समोर मिड ऑफच्या बाजूने चेंडू निघालाय. दुसऱ्या धाव्याचा फास्ट कॉल आहे. थ्रो थोडा चुकीचा झाला. ओव्हर थ्रो होईल का? 2 धावा. साहिल तांडेल आपण कुठे असाल तर स्टेजवरती यावं. साहिल तांडेल आपण लवकर स्टेजवरती या. 40 धावा झाल्या. जयानमान वाकस संघ 2 ओव्हर 4 बॉल संपलेत. 40 धावा आहेत. दीपक निरगुडाने 4 बॉल इथून कंप्लीट केलेत. पण ऋग्वेद मोरे ज्या शॉटसाठी एफर्ट्स लावतोय ते शॉट आता त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. दीपक टू ऋग्वेद. समोर उडवला चेंडू. मिड ऑफ मध्ये कव्हरचा खेळाडू पोहोचला आणि कॅच स्वीकारली आहे. फलंदाज आउट. ऋग्वेद मोरे इथे कॅच आउटच्या स्वरूपात परततोय. 40 धावसंख्येवरती हा धक्का आहे. टीम जयानमान वाकसला 5 चेंडू दीपक निरगुडाचे 5 बॉलमध्ये फक्त रन्स दिल्या 4 आणि काय कॅच पकडली. भरपूर धावला. कव्हरवरून मिड ऑफ पर्यंत पोहोचला आणि कॅच त्याने कॅरी केली. शिवाबाई सोनावले यांचं आगमन. शिवाबाईंची नेहमीच या परिसरात जेव्हा पण कुठली स्पर्धा असते ना, भाईंची प्रत्येक स्पर्धेला उपस्थिती आवर्जून असते आणि याही स्पर्धेला पुढच्या 5ही रात्रीमध्ये शिवाबाई आपण नक्की उपस्थित राहा. कारण तुम्ही आल्यानंतर एक वेगळंच वातावरण बनतं आणि आपल्या हक्काचा एक दिलदार दोस्ती दुनियेतील राजा माणूस शिवाबाई यांचं आगमन. शेवटचा बॉल दीपक निरगुडाकडून. फुल टॉस होता. बॅटवरती लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय. प्रकाशचा थ्रो वेगवान आहे. स्ट्रायकर एंडकडे. षटक क्रमांक 3 इथून कंप्लीट झालं. बॅटिंग करणाऱ्या जयानमान वाकस टीमची टोटल आहे 3 ओव्हर 42 धावा फलकावरती आहेत. यानंतर 2 टीम एकमेकांच्या अगेन्स्ट असतील.
जय भवानी अरवन ज्या टीमने 31 धावांचा पल्ला 2 ओव्हरच्या आतमध्ये चेस केला तो जय भवानी अरवन आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा कोलारे टीमचा कॅप्टन. आपण इनिंग आता एका ओव्हर नंतर समाप्त होईल, सो आपण टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी यावं. अरविंद आणि त्याचबरोबर कोल्हारे टीम कॅप्टन उशीर करू नका, कारण आपल्याला अजूनही 2 मॅचेस खेळवायचे आहेत. 12:30 वाजून गेलेत आणि प्रेक्षक बघा इतकी कडाक्याची थंडी असताना सुद्धा आपल्या प्रेक्षकांची गर्दी आपण बघू शकतो. 3 ओव्हरमध्ये 42-14च्या ॲव्हरेजने सध्या बॅटिंग सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 27 आल्या होत्या. भगवान दलवीच्या तुफानी हल्ल्याने 27 धावा आल्या होत्या, पण मागच्या 2 ओव्हरमध्ये रन्स आलेत फक्त 15. एक भगवान दलवीची विकेट जय गणेश ममदापूर टीमला धावसंख्या नियंत्रणामध्ये आणून देऊन गेली, कारण 15 धावा फक्त 2 ओव्हरमध्ये आल्यात. आणि लास्ट ओव्हर असेल ती बॉलिंग ओमकारची. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस केलाय. फर्स्ट स्लिप अगदी क्लोज आहे राज. पहिला बॉल ओमकारच्या पहिल्याच बॉलवरती हवाई हल्ला आणि तिथे लॉंग ऑन मध्ये कॅच ड्रॉप. हलक्या हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप झाली. 2 धावा देऊन गेली जय हनुमान वाकसला. टीम टोटल 2 ने वाढेल 44. भरपूर सपोर्टर आहेत दोन्ही टीमचे. एका बाजूला जय गणेश ममदापूरचे सपोर्टर आहेत, दुसऱ्या बाजूला जय हनुमान वाकसचे सपोर्टर आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये ओमकार वरती पुढे आला, जागा बनवत होता, बॅटला ब्रश झाला आणि राज एका हाताने चेंडू त्याने कलेक्ट केला. फर्स्ट स्लिपचा फिल्डर, व्हेरी गुड फिल्डिंग. टाळ होऊन जाऊ द्या फिल्डिंगसाठी. 1 रन 45. चला अरवन टीमच्या कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. कोल्हारे टीमचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी रवाना व्हावं. 45 धावा फलकावरती आहेत. 4 बॉल बाकी आहेत. बॅटिंग करतोय तो मात्र विवेक वैखरे. छोटा पॅकेट बडा धमाका, लांब लचक षटकार याही बॅटरचे आपण बघितलेले आहेत. असा विवेक. चांगला बॉल ओमकारचा. ही बॅटल चांगली रंगतीये ओमकार आणि विवेक मध्ये. विवेक वैखरे डॉट बॉल खेळतोय आणि 3 बॉल बाकी आहेत आता. 45 धावा आहेत. विवेक वैखरे ज्या पद्धतीने हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने शॉट मारतो ना ऑन साईडला सिक्सर, तशी त्याची स्टाईल आहे. आणि ओमकारच्या अगेन्स्ट दोन्ही बघा जवळपास सेम वयोगटातले खेळाडू आहेत आणि अगदी समान वयोगटातले खेळाडू जेव्हा एकमेकांच्या विरोधात येतात तेव्हा दोघांकडे कॉन्फिडन्स असतो आणि मी खेळू शकतो हा आत्मविश्वास ओमकार आणि विवेक मध्ये. स्वीप केलाय ऑन साईडला, मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये विवेक वैखरेची विकेट. शॉट भारी होता, 100% खात्री होती विवेकला की हा चेंडू क्लिअर होईल, पण काय कॅच पकडली फलंदाज बाद. फक्त 2 बॉल बाकी आहेत. 45 रन आहेत. मागच्या खरं तर 2 ओव्हरमध्ये ज्या धावसंख्येला रोखलं निखिल सोनावले आला आणि त्याने जी विकेट मिळवली त्या विकेट नंतर मात्र धावसंख्येची गती कमी झाली. जो रन रेट 27च्या रन रेटने धावत होता तिथे मात्र फक्त जर तुम्ही पाहिलं ना तर 18 धावांचे ॲडिशन झाले मागच्या 16 बॉलमध्ये. मागच्या 16 बॉलमध्ये ममदापूर टीमने फक्त 18 धावा दिल्यात आणि म्हणूनच स्कोर 45 आहे. 2 बॉल बाकी. फुल टॉस बरोबर बॅटवरती ताकदवान शॉट पाठवलाय चेंडू सीमा पार. स्वीट साऊंड सिक्सर. 1 बॉल अजून बाकी आहे. विशाल दलवी अर्थात गुड्डूचा हा शॉट होता. पन्नाशी पार धावा पोहोचल्यात. 51 धावा टीम जय हनुमान वाकस टीमच्या. विशाल दलवीचा हा बेधडकपणे खेळलेला षटकार होता. ओमकारचा अंतिम बॉल पहिल्या इनिंगची होईल इथे समाप्ती. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती रन्स घ्यायची आहे. पहिली कंप्लीट आहे. ओव्हर थ्रो झालाय, दुसरी देखील घ्यायची. डायरेक्ट हिट झाली आहे. आता पंचांच्या निर्णयाकडे लक्ष आहे. 1 कंप्लीट आहे आणि रनआउट साठी मात्र आता पंचांनी रेफर केलंय. चला आता
जय हनुमान वाकस आपण फिल्डिंगसाठी उतरा. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जय भवानी R1 टीमचा संघनायक आणि त्याचबरोबर आई एकविरा कोल्हारे टीमचा संघनायक उपस्थित आहे. मी शिवाभाई सोनावले यांना विनंती करेल, भाई आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण इथे करावा. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि शिवाबाईंना विनंती करेल, भाई आपण दोन्ही कॅप्टन आहेत, आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा नाणेफेक दोन्ही कॅप्टनच्या समोर आपण करावा. येणारे 4 षटके पण एका बॉलवरती तो डिसिजन पेंडिंग आहे. 51 धावा होत्या आणि शेवटच्या बॉलवरती एक तर कंप्लीट होती, पण दुसरी होईल का हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल तिसऱ्या पंचांचा. पण तत्पूर्वी आपण शिवाबाईंच्या समवेत टॉस बॉक्समध्ये जाऊया. बाईंना भेटण्यासाठी खरं तर बाईंची भेट होणं म्हणजे दुर्मिळ क्षण आहे. म्हणजे जसं उंबराचं फूल म्हणजे दुर्मिळ क्षण, तसं शिवाबाईंची भेट आणि बाईंच्या शुभास आपण टॉस करू. कॅमेरामॅन आपण कॅमेरा इथून टर्न करा जिथे आमचे दोन्ही संघनायक आहेत. एका बाजूला जय भवानी R1 टीमचे तर दुसऱ्या बाजूला आई एकविरा कोल्हारे टीमच्या आणि शिवाबाईंच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. हेड इज द कॉल R1 टीमचा आणि टेल. टॉस जिंकला आई एकविरा कोल्हारे टीमने. भाई आपण मंचावरती असं नसतं व्हावं. येस, डिसिजन पेंडिंग आहे कोल्हारे टीमचा आणि R1 टीम आपण डिसिजनची वाट बघा. आणि लास्ट बॉलवरती डिसिजन थोडा पेंडिंग आहे, पण टॉस जिंकून आई एकविरा कोल्हारे टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. R1 टीम आपल्याला फिल्डिंग करायची आहे. यस, तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. 2 धावा 51 होत्या, 2 धावा ऍड होतील. 53 धावा झाल्यात आणि 54 धावांचं टार्गेट आहे. ते मात्र जय गणेश ममदापूर टीमला. 54 टू विन फ्रॉम 24 बॉल्स. चोवीस बॉल आणि 54 धावांची गरज आहे. बॅट्समन आपण समोर या स्टेजच्या जिथे चेंडू तुम्हाला चॉईस करायचा आहे. बॅट्समन चेंडू चॉईस करण्यासाठी स्टेजच्या समोर या. चोवीस बॉल आणि 54 धावांचं टार्गेट आहे जय गणेश ममदापूर टीमला. चांगली लढत होईल कारण जय गणेश ममदापूर टीमकडे देखील बॅटर आहेत. प्रकाश दीपक निरगुडा यासारखे फलंदाज आहेत. त्यामुळे या गोलंदाजीचा अस्त्र ओळखला जाणाऱ्या जय हनुमान वाकस टीमच्या विरोधात फलंदाज आहेत आणि 24 बॉल 54 धावांचा संघर्ष इथून सुरू होईल. आणि या ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आवाज संदीपजी गायकवाड सरांचा. धन्यवाद अजय सर. आपण पाहतो हरीश कराले स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज प्रकाश
विवेक आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो आहे किरण. पहिला चेंडू एक नामवंत गोलंदाज म्हणून चर्चेत राहिलेला आणि ज्याच्या नावाने खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सध्या तरी वाकस गाव क्रिकेटमध्ये समजला जाणारा किरण एक गोलंदाज. डॉट चेंडूने सुरुवात झाली या ठिकाणी. त्याच्या बॅटमधून चेंडू निघालाय, गॅपमधून चेंडू ढकलला जातोय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो, चांगला बॅकअप त्या ठिकाणी. या 2 धावा आरेसच्या खात्यामध्ये. 24 चेंडू आणि या विजयासाठी 54 धावांची गरज आहे. जयदासजी दलवी साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. तिसरा चेंडू फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज तिथपर्यंत पोचेल, सिंगल या ठिकाणी पाहतोय. बॅटिंग रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय. सॉरी, अंपायर कॉल. ओके, बीमरसाठी आपण पाहतोय अंपायरचा कॉल या ठिकाणी. ऑफिशियल आपण थांबत जा या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी सर. तो धावसंख्या आपण पाहतो पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा. चांगला ग्लास आपण पाहतो या ठिकाणी. या शत्रसा चेंडूचा पाठलाग करतो, चेंडू दणदण करत निघालाय. ऐन रिझर्व्हमध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी आला चौकार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 7 आकड्यावरती. बघा जरा ऑफिशियल्स त्या ठिकाणी आपण सॉरी कमिटी मेंबर त्या ठिकाणी पहा, चेंडू पाहायचे. आणि ऑफिशियल तुमच्याकडे एक्स्ट्रा चेंडू असेल तर अशा वेळीच जर चेंडू गेला तर जरूर त्या ठिकाणी चेंडू पुरवायचे, नाही तर इथून चेंडू तुम्हाला दिला जाईल. ओके, 4 चेंडू आणि 7 धावा आपण या ठिकाणी पाहतोय.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाते आणि सिंगलने स्कोर कार्ड पाहतो आपण. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. शेवटचा चेंडू असेल. शिवाभाई मॅचचा आनंद या ठिकाणी घेत असताना इथे टॉस केलाय चेंडूला. इथे आपण पाहायला जेल ड्रॉप या ठिकाणी होतो आहे. ऋग्वेद होता त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. पोहोचला होता चेंडू परत. एक सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 चेंडू आता 45 धावांची गरज. प्रति षटक 15 धावांची गरज असेल. बघा जर विचार केला ना आपण वाकस संघाचा पहिल्या सामन्यामध्ये अशाच प्रकारे कामगिरी केली होती आणि उर्वरित 3 षटकामध्ये 45 धावांची गरज असताना पुन्हा एकदा आपण पाहतो चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली होती. इथे पहिल्या षटकात आपण पाहिलं 9 धावा आल्या. 45 धावांची गरज आहे. उर्वरित 18 चेंडू. यानंतर बिग बॅटल पाहायला मिळेल. जयवंत हजारे आणि टीम आणि एकविरा क्रिकेट संघ कोल्हारे विपक्ष योगेश दुल्यान टीम. ज्या अनुमान अरवल संघ आपण पाहतो तयार झालाय. अक्षय 2 हात करणार. समोर बंटी आणि संभा. तेजस दलवी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पॉवर प्लेचं षटकामध्ये किरणने चांगली कामगिरी केली. जरी विकेट भेटला नाही, फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. इथे 18 चेंडू 45 धावांची गरज. गोलंदाज तेजस तयार. स्ट्राईकला फलंदाज हरीश कराले. इथे समोर फेकला वाईडी स्ट्रॉंग हार्ट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. झटका क्रमांक पहिला दिला गेला आहे तो ममदापूर संघाला. गारवा थंडीचा महिना आणि सुरेश दादा आज काय मला झोप येईना. सर्व आयोजक कमिटी मेंबर या ठिकाणी आहेत. आमचे मुख्य आयोजक अनिलजी कालन साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार. तेजसच्या पहिल्या चेंडूवरती विकेट. झटका क्रमांक 1 भेटला गेला. हरीश कराले माघारी परतलाय. चला थोडं फास्ट घ्या प्लीज. वाकस संघ एवढा वेळ नाही या. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं संपवायची आहेत. इथे आपण पाहतो चांगला फटका. समोर क्षेत्ररक्षक. इथे चेंडू पार होत नाहीये. माघारी परतावा लागेल. फलंदाज मात होतो तो दीपक निरगुडा. हरीश नंतर दीपक माघारी परतलाय. नवीन फलंदाज प्रकाश पारधी. खूप मोठं नाव आहे कारण प्रत्येक स्पर्धा अनेक मोठ्या मोठ्या लीग स्पर्धा खेळत असतो. उद्यापासून डीजे मास्टर आपला अलार्म लागला पाहिजे. आपला जो टाइम काउंटडाऊन आहे तोही उद्यापासून लागला पाहिजे. डीजे साहिलकडे तो काउंटडाऊन आहे आणि तो जरूर लागेल. आज पहिली रात्र. ग्रामीण संघ आपले आहेत. जवळचे संघ आहेत. तर सलगचे 2 विकेट पाहिले गेल्या. स्पर्धेची पहिली विकेटची हॅट्रिक आपण या ठिकाणी पाहणार का. समोर प्रकाश पारधी आहे. तेजस दलवी आपण पाहतोय. जयदासजी दलवी यांच्याकडून हा पारितोषिक लागलं गेलं आहे 1000 रुपयाचं. जर तेजसने विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा पारितोषिक.
म्हणजे पॅन्टच्या खिशातून काढायचं आणि ट्रॅकच्या खिशात घालायचं. आणि इथे आपण पाहिलं गेलंय जोरदार पहार, चेंडूवरती वार, चेंडू झाला आर पार सीमा रेखा पार, 7 धावेसाठी षटकार. दोन विकेट नंतर आपण पाहिलं षटकार या ठिकाणी अर्जित झाला. प्रकाश पारधीच्या बॅटमधून तो षटकार आपण त्या ठिकाणी पाहिला. धावांचा पटला करायचं तर प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके मारावेच लागतील. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 39 धावांची गरज आहे. तेजस लेफ्ट आर्म ओव्हर, इथे ओव्हर पिच चेंडू रक्षक पोहोचणार का, त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही आहेत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव आपण या ठिकाणी बघतो. संधी निर्माण जरूर झाली होती. 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय. 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोचलंय ते 17 या आकड्यावरती. 54 धावांची गरज होती, अजूनही 37 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 37 धावा. प्रकाश पारधी आणि त्याला साथ देतो मैदानावरती विवेक सोनावले पाहतो. 2.5 धावेवरती त्या ठिकाणी खेळतोय. ओरपे चेंडू फलंदाज चकला, एसटी रक्षक चकला जाऊन थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू येऊन बसला. 4 धावा बाईच्या बाय बाय टाटा करत निघाल्या. पाहतोय 33 धावांची गरज आहे. तेजस पुन्हा एकदा तयार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. प्रकाश पारधी आणि ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्राचा मारा होता. सिंगल या ठिकाणी रोटेट होते आहे. लॉंग ऑफचा शतरक्षक जरूर त्या ठिकाणी पोहोचला. सिंगल आली आणि सिंगल स्ट्राईक आपल्याकडे प्रकाश ठेवत असताना येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू 32 धावा, प्रतिषटक 16 धावांची गरज, म्हणजे 12 चेंडूमध्ये 5 मोठे षटकार. गोलंदाजी मार्कवरती तुषार दलवीला आपण या ठिकाणी पाहतोय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी केली होती. तुषार दलवी आणि विशाल दलवी हे दोघे बंधू, आमचे मित्र दिवंगत रुपेशजी दलवी यांचे सुपुत्र
म्हणजे डॅडी यांचे दोन सुपुत्र आपण पाहतोय. आठवण मनात नेहमी सदैव राहील दादीजी. हा. काही घडायचं असलं ना तर असं होत असतं. दोन षटक आपण या ठिकाणी पाहतोय. इथे समोर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षक त्या ठिकाणी पाहतोय. थोडंसं फंबल पाहिलं होतं. तिथे दुसरी धाव कंप्लीट होते. 32 धावांची गरज होती. 12 चेंडूमध्ये आता 11 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. 5 षटकार मोठे लगावावे लागतील. कॉलिंग मस्ट असते. जेव्हा आपण बॅटचे ज्या कॉल करायला जातो तेव्हा पंचांना सांगून पॉपिंग क्रीजमधून निघायचं असतं. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. भगवान दलवी एकटा उत्साही होता. अपील भगवान दलवी यांच्याकडून या ठिकाणी केली जाते. दुहेरी धाव त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहिला. इथे पुन्हा एकदा शरीरवेधक चेंडू आपण पाहिला गेला. डॉट चेंडू पुन्हा एकदा. पहिला चेंडू आपण ज्या पद्धतीने दुहेरी धाव पाहायला गेले. त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. अफलातून कामगिरी. चांगला गोलंदाज भेटला आहे भगवान दलवी अँड कंपनीला. हा तुषार दलवी चांगली कामगिरी करतोय. जयदत्त दलवी यांची कोचिंग पॉवरफुल. इथे चांगला चेंडू. आणखीन एक सुंदर चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू आपण पाहतोय. बॅकफूटवरती ढकलेल या ठिकाणी आपण पाहतोय ममदापूर संघाला. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 30 धावा. इथे आपण पाहतो फाईन मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला नाहीये. महत्वपूर्ण विकेट होता प्रकाश पारधीचा. तो मिळवता आला नाहीये. आतापर्यंत काही बोलले नाही त्यांनी. मेसेज पण पाठवलेला त्यांना. नाही त्यांना परत सकाळी कॉल. कट केला चेंडूला. गॅपमधून चेंडू तडम्यान 2 कडे ढकललाय. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतो अर्जित होतात. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 28. शाहीर बैलाचे मालक मंगेश दादा वैखरेला संधी होती. शाहीर आणि बलमा. बैलाचे मालक मंगेश दादा वैखरे. भवानी बजरंग. 26 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. मंगेश दादा आणि कैलास दादांच्या बैलाचं नाव भैरव बलमा. सूरज दादा यांच्या बैलाचं नाव भीष्मा. तांबे यांच्या बैलाचं नाव भीष्मा. ही सर्व जोड गोली आहे. चला वेल नका घेऊ. वाकत संघ भगवान वेल नाही तेवढं आपल्याकडे. लगेच शतरक्षण साधून घ्यायचं. सहा चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे.
6 चेंडू आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भगवान दलवी सज्ज झालेत. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. इथे चांगला फटका चपराक लगावले. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. झटका दिला गेलाय तो ममदापूर संघाला. नवीन फलंदाज अतुलला आपण पाहतोय. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. MPL मधून खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. यावर्षी MPL आपण पाहणार आहोत. चला भगवान दादा, तुमचं स्वप्न पूर्ण नाही, अपुरं. अतुल बाद होईल. नवीन फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. प्रसादला या ठिकाणी पाहतोय आपण. 4 चेंडू आणि 26 धावांची गरज. 4 चेंडू आणि 26 धावा. अजय सर, अर्वल संघ तयार राहायचे. कोलारी संघाची बॅटिंग अर्वल संघ शतरक्षण करेल. इथे चांगला चेंडू. भगवान दलवी आणखीन एक सुंदर गोलंदाजी करत असताना, चांगला चेंडू टाकत असताना प्रकाशला बांधून ठेवलंय. हात खुला करून ठेवलं नाहीये प्रकाशने आतापर्यंत. असं वाटलं होतं दुसऱ्या षटकामध्ये प्रकाशने षटकाराने सुरुवात केली, सामना जवळपास आणेल का, पण त्यानंतर स्ट्राईकच भेटली नाही प्रकाशला आणि पूर्ण तिसरं षटक नॉन स्ट्राईकला उभा राहिला. इथे प्रकाशच्या बॅटमधून चेंडू निघाला. उल्हास नदीच्या तीरावरती फरार. 7 धाव्यांसाठी षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. लॉंग झोनमध्ये चेंडू पोचलाय. सिंगल आली आणि इथे आजच्या क्वालिफाय राऊंडमध्ये जे हनुमान वाकस संघ जाऊन पोहोचलाय. बघूया त्यांच्या सोबत कोणता संघ असेल. तर मॅन ऑफ द मॅच